मुंबई पाठोपाठ आपण जाणार आहोत पुण्यात नेमकं काय घडतंय त्या 9 बातम्या पाहूया। नववर्षानिमित्त आज पुण्यातील विविध भागात नाकाबंदी, शहरात ठिकठिकाणी 3,500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार। पुण्यामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी वाहतुकीत मोठे बदल, फर्ग्युसन रोड, महात्मा गांधी रोड आणि जंगली महाराज रस्त्यावर तरुणाईची गर्दी, आज 5 नंतर वाहतुकीत बदल। पुण्यामध्ये भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विजय स्तंभाला आकर्षक सजावट, 4.5 टन फुलांचा वापर करत विजय स्तंभ सजवण्याचं काम सुरू। पुण्यातील भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रशासनाकडून सुविधा, आज आणि उद्या जादा बसेस सोडण्यात येणार, पुणे महानगर परिवहन महामंडळाचा निर्णय। पुण्याच्या भोरमध्ये प्रधानमंत्री जनमन योजनेच्या अंमलबजावणीच्या सर्वेक्षणाला सुरुवात, आवश्यक कागदपत्रांची सर्वेक्षणामध्ये माहिती दिली जाणार। पुण्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कर्मचारी 5 महिन्यांपासून पगारापासून वंचित, लवकर पगार मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पुण्याच्या येरवडा कारागृहातील कैद्यांचे तळोजा कारागृहामध्ये स्थलांतर होणार, येरवडा कारागृहाच्या सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाचं हे पाऊल। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील शिंगवेमध्ये बिबट्याची 3 पिल्लं आढळली, ऊसतोड मजुरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण। भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी नजरकैदेत असणारे गौतम नवलखा यांची दिल्ली पोलिसांकडून चौकशीबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता।